नमस्कार मंडळी, रसमलाई कशी केली ते सांगते. दूध आधी उकळायला ठेवलं. उकळल्यानंतर त्यामध्ये लिंबाचा रस टाकला आणि त्याचं पनीर गाळून तयार केलं. सुती कापडामध्ये बांधून सगळं पाणी त्यातलं काढून टाकलं आणि छान सगळीकडनं 5 ते 10 मिनटं सारखं मळून त्याचा गोळा तयार केला. जेवढं जास्त तुम्ही मळाल तेवढं खूप चांगलं. त्यानंतर त्याचे छोटे छोटे गोळे तयार केले आणि एकीकडे पाक करायला ठेवला. पाकासाठी 1 वाटी साखर आणि 3 वाट्या पाणी असं प्रमाण घेतलेलं आहे. पाक छान उकळल्यानंतर त्यामध्ये हे सगळे गोळे एक एक करून टाकले आणि त्यावर झाकण ठेवून 10 ते 12 मिनटं गोळे पाकात छान मुरू दिलेले आहेत आणि गॅस बंद करून टाकला. त्यानंतर एकीकडे दूध उकळायला ठेवलं. त्यामध्ये ड्रायफ्रूट्स आणि 1/2 वाटी साखर घातली. दूध थोडंसं आटू दिलेलं आहे आणि दूध हे छान उकळत आल्यानंतर दूध एकदम थंड करून त्यामध्ये हे सगळे गोळे टाकलेले आहे आणि गोळे टाकायच्या आधी त्यातलं पाणी थोडंसं काढून टाकलेलं आहे. त्यानंतर थंड दुधामध्ये हे सगळे गोळे टाकले आणि रात्रभर फ्रीजमध्ये हे गोळे दुधामध्ये छान मुरू दिलेले आहे. ही रसमलाई छान मुरू दिलेली आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सगळ्यांना ही खायला दिली. तुम्हीसुद्धा दिवाळीसाठी नक्की करून बघा. धन्यवाद.